तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मी तुषार धुमाळ सहर्ष स्वागत करतो. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. भोगाव विपक्ष खरवई या दोन संघांमध्ये हा सामना रंगेल. एकीकडे शुभम तर दुसरीकडे आपण पाहणार गोलंदाज तो गोलंदाजी मार्कवर खरवई संघाची बाजू मांडण्यासाठी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळेल अनिरुद्ध. उद्योजक शब्बीरजी मंसुरी आणि त्याचबरोबर कादरभाई यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत केलं जाते शुंगलीच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटनं स्वागत केलं मान्यवरांचं 6 धावांनी. शुभमच्या बॅटमधनं येतोय षटकार. तर निश्चित आयोजकांकडून सूचना आल्यात जे प्रेक्षक व्यासपीठावरती आहेत आणि क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी या व्यासपीठावरती उपलब्ध आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही क्रिकेटचा खेळ बघा. पबजीच्या नादामध्ये दुनिया दिवाणी झाले. तुम्हाला वेळ लागायला टाइम नाही लागणार. पण यावेळेस एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती 7 धावा येत आहेत. तर या 7 धावांच्या मदतीनं मुळगाव संघाचा खेळ होतोय तो पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अनिरुद्ध एक कसलेला गोलंदाज आहे पण त्याच्या पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका आला. यावेळेस स्ट्राइक एंड वरती डाव्या हाताचा फलंदाज असेल रुपेश. रुपेशला आपण बघतोय जो डाव्या हाताचा फलंदाज आहे ज्याला आता डाव्या हाताच्या गोलंदाजा विरुद्ध फटकेबाजी करायची. अशा वेळी आडव्या बॅटनं चेंडूला उंची जास्त आहे आणि लांबी ही जास्त पाहायला मिळाली. चेंडू गेला आरपार सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार षटकार. आल्यात 13 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती आला षटकार त्यानंतर एक सिंगल. पुन्हा एकदा रुपेशच्या बॅटमधून आला षटकार. येणारा 4था चेंडू अनिरुद्धच्या माध्यमातून. हाही चेंडू यावेळेस भिरकावून दिला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. चेंडू जाणार की काय असा प्रयत्न पाहायला मिळाला पण क्षेत्ररक्षकानं निर्णायक क्षणी चेंडूला अडवलं. 2 धावांनी धावफलकावरती होती वाढ. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती टोटल 15 धावा जोडल्या जातात. यावेळेस अप्रतिम दर्जेदार कडक सौंदर्यानं मादक सौंदर्यानं भरलेला फटका जातो सीमारेषा पलीकडे. लॉंगॉप आणि लॉंगॉपच्या मधनं येतो रुपेशच्या बॅट मधनं षटकार. शुभम शुभम सवाई शिवाजी चौकामध्ये
सिद्धीजी साळुंके मात्र गेले 2 दिवस आम्हाला या व्यासपीठावरती पाहायला मिळाले नाही, पण आज मात्र वेळात वेळ काढून आलेत. निश्चित काल जर ते या व्यासपीठावरती असते तर लवजी संघ कदाचित टॉप 4 मध्ये असता. त्यांच्या मनामध्ये एक वेगळी रणनीती चालू असते. जरी मैदानामध्ये नसले तरी मैदानाच्या बाहेर लवजी संघाचा खेळ पाहत असतात आणि त्यांना वेळोवेळी सूचना देत असतात. पण यावेळेस पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 22 धावा धावफलकावरती आल्यात बिनबाद मुळगाव संघाच्या. नगरसेवक चषक 2021च्या माध्यमातून हा क्रिकेटचा हंगाम, अर्थातच क्रिकेटची पंढरी, अर्थातच क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा कुंभ मेळावा आपल्याला पाहायला मिळतोय. तो पीजी नगरीच्या या डीपी रोडच्या मैदानावरती आपण पाहिलं तर चारी दिशेला अतिशय सुसज्ज वातावरण आहे. क्रिकेटचा आस्वाद लुटताना तमाम प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम सोय केली गेलेली आहे ती आयोजकांच्या माध्यमातून. अर्थातच याचं पूर्णपणे श्रेय जात आहे ते शिवशक्ती क्रीडा लवेज या टीमला, ज्यांनी अतिशय दर्जेदार आयोजन केले. त्याचबरोबर समस्त ग्रामस्थांनी केलेली मेहनत आणि अल्पेजी थरकोडे यांची मिळालेली साथ. अर्थातच आपण पाहतोय मंगेशजी दळवी, अर्थातच एक खोपली नगरीचे नगरसेवक आहे ज्यांच्या नावावरती शृंखला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडूंसाठी एक चांगला व्यासपीठ, त्याचबरोबर जर्सी देण्याचं काम केलं गेलंय. पहिल्या क्रमांकासाठी रोख रुपये 1 लाख रुपयाची धनराशी असेल तर दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000, चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी रोख रुपये 25,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. एक सुंदरपणे भरलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मुळगाव एंडकडनं प्रसाद, ज्याचा चेंडू आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं रुपेशनं, चेंडूला फेकून दिला सीमारेषा पलीकडे. दर्जेदार फटका येतोय 4 धावांसाठी चौकार. तर या 4 धावांच्या मदतीने टोटल 26 धावा जोडल्या गेल्या. प्रसाद आणि रुपेशची हे युद्ध आपण बघतोय चेंडू आणीच्या फळीच्या माध्यमातून. अर्थातच बॅट आणि चेंडूचं युद्ध आपल्याला रंगताना दिसतंय मैदानामध्ये. पण या युद्धामध्ये आपण बघतोय फलंदाजांना मात्र आतापर्यंत सुरेख कामगिरी केली. डायरेक्ट हिट, पंचांना मात्र आता विचार करण्यास भाग पाडलं आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी. फलकावरती धावा आल्या तर टोटल 26 धावा धावफलकावरती आल्यात आणि या चेंडूवरचा निर्णय अजून बाकी आहे. दोन्ही पंच यावेळेस विचार करतात आणि तिसऱ्या पंचांचा आता इशारा येणं अपेक्षित असेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघतोय ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. आता एकीकडे खरवई संघाचे 11 खेळाडू आणि दुसरीकडे मुळगाव संघाचे 2 फलंदाज पंचांच्या निर्णयाची वाट पाहतात. निश्चित तमाम क्रीडा रसिक या मॅचचा मनमुराद आनंद लुटतोय. खऱ्या अर्थाने क्रिकेट रसिकांना जे हवं असतं ते या मैदानावरती पुरेपूर पाहायला मिळतं. चौकार, षटकार, त्याचबरोबर लाजवाब खेळ. बऱ्याच कामामध्ये व्यस्त असताना सुद्धा क्रीडा रसिक या मैदानावरती आहे. कोविड-19चं युद्ध अजून संपलं नाही. सोशल डिस्टन्स, त्याचबरोबर मास्कचा वापर, वेळोवेळी स्वच्छ साबणाने हात धुणे याचा आपण आता वापर करतोय आणि या दुनियेमध्ये आता जगतोय. अर्थातच या सर्व नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे.
तर तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय, अर्थातच फलंदाज नॉट आउट असेल. आणि या चेंडूवरती मिळतीये ती एक धाव. एका धाव्याच्या मदतीने धावफलकावरती आता धावा टोटल 27. तरी एक धाव मात्र ऍड केली जाईल. 27 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती असेल शुभम आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद. शुभमचा आपण विचार केला, रायगड प्रीमियर लीगचा एक हिस्सा आहे ज्याचं सिलेक्शन झालंय. अतिशय दर्जेदार खेळाडू, बऱ्याचशा मैदानावरती विविध पद्धतीने त्याच्या नावावरती रेकॉर्ड केला. एका हातानं षटकार मारणारा खालापूर परिसरातील एकमात्र खेळाडू आहे जो यावेळेस स्ट्राईक एंड वरती. यावेळेस चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. काय घडलं मैदानामध्ये, तर फलका फसला आणि झटका मात्र बसला मुळगाव संघाला. शुभम बॅक टू द पॅव्हेलियन. निश्चितच खंडाळा घाटाची वाट संपल्यानंतर लोणावळ्याची वाट सरल्यानंतर कारले डोंगरावरती बसलेली आई एकविरा, जिचं हे लोकप्रिय गीत वाजवलं गेलं डीजेच्या माध्यमातून. अवघ्या महाराष्ट्रावरती जिची कृपादृष्टी आहे, हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा, जिचं सातत्यानं गीत वाजवलं जातं. अर्थातच आपण बघतोय काही दिवसामध्ये पालखी पाहायला मिळेल. यावेळेस सुरेख चेंडू होता, या चेंडूवरती प्रत्युत्तर देता आला नाही. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रणित जंगम मात्र स्ट्राईक एंड वरती असेल, जो निर्धाव चेंडूचा खेळ करतोय. आता मात्र धावांचा आलेख कदाचित खालच्या दिशेने पाहायला मिळू शकतो. खोपोली नगरीचे लाडके आणि डॅशिंग नगरसेवक अर्थातच समीरजी मसूरकर साहेब यावेळेस व्यासपीठावरती येत आहेत. त्यांचं नगरसेवक चषकामध्ये दमदार असं स्वागत केलं जात आहे. आताच आपण बघतोय बांधकाम सभापती म्हणून ज्यांची निवड झाली आहे, एक डॅशिंग नगरसेवक म्हणून ज्यांची सातत्यानं ओळख असते आणि ज्यांच्या नावावरती बराचसा रेकॉर्ड आहे. आज क्रिकेटचा खेळ खेळत नसले तरी मात्र नगरपालिकेमध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा कायम आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच त्या समेत आमचे मित्र, सहकारी मित्र संदीपजी यादव साहेब ते सुद्धा उपस्थित झालेत. 11 स्टार म्हणजे वडदविनायक खोपोली या संघाचे पॅकर सुद्धा होते ते, आणि त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं तुषार धुमाळ त्यांना आज मात्र आजच्या सामन्यामध्ये समीर मसूरकरची नक्कीच तुम्हाला कमी भासली असेल यात मात्र शंका नाहीये. निश्चित एक मोठा खेळाडू आहे ज्याचं नाव सातत्यानं घेतलं जातं आणि आज वैयक्तिक कामामध्ये व्यस्त आहेत. अर्थातच पूर्णपणे खोपोली नगरपालिकेची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. बांधकाम सभापती म्हणजे बाज की नजर आणि बाजीराव की तलवार, आणि समीर मसूरकरची नजर जर एखाद्या बांधकामावरती गेली आणि ते काम जर नीट झालं नाही तर पूर्णपणे नगरपालिका हादरते असं एक व्यक्तिमत्व. म्हणून मी मगाशीच म्हटलं डॅशिंग नगरसेवक म्हणून त्यांची ओळख या खोपोली परिसरामध्ये. नक्कीच जोर का झटका धीरे से लगे. इथे मात्र धावसंख्या बळकट लागते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा फळकट लागल्यात. अर्थातच जर विचार केला तर आता आमच्या समेत या
शिवशक्ती क्रीडा मंडळ लवेज आयोजित नगरसेवक चषक मध्ये नक्कीच आमचे सन्मान्य पाहुणे सबरीजी मसूरकर साहेब यांचं आगमन झालंय. इथे मात्र पहिला चेंडू लागतो तिसऱ्या षटकातला, चांगला फटका होता. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने एकदा निश्चित रुपये डेल तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडूची फेक करणार तोपर्यंत धावसंख्या 1 ने वाढते दिसते. 28 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय आता मात्र गोलंदाजी करतोय. तर नक्कीच जर विचार केला तर खोपोली संघाचा वर्धविनायक खोपोली असेल, 11 स्टार खोपोली असेल, या संघाचं जर मोठं योगदान असेल तर त्या योगदानाचं सर्वात मोठं सहकार्य कुठलं असेल तर ते संदेशजी यादव साहेबांचं असेल. खरं तर ते सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा स्वागत करणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर तिथेच स्थिर होते ती मात्र एक गडी बाद 28. शुभम घोडविंदे बाद झाल्यानंतर मित्र थोडंसं इथं मात्र मुळगाव संघ दबावाखाली खेळताना दिसतोय. चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यांना मारण्याचा फटका, परंतु इथे मात्र झेल बाद होतो. फलंदाज प्रणित मात्र बाद होतो. दुसरा आदरा बसतो तो मुळगाव संघाला. तर नक्कीच इथे मात्र तेलवणे थोडस नाराज दिसतात, परंतु नक्कीच इथे संधी भेटते डीजे ऑपरेटरला. धन्यवाद डीजे. जसं जसं षटकार येत होते, चौकार येत होते, तसं मात्र बंटी तेलवणे यांचा जो आनंद होता तो गगनात मावण्याशा झाला असता. परंतु जशा जशा विकेट यायला लागल्या तसं मात्र थोडासा नाराज दिसतोय. परंतु नक्कीच शुभम यांचा संघ चांगला आहे, शेवटपर्यंत नक्कीच एक महत्वाची लढत होती आणि चांगली लढत देऊ शकतात ते मात्र शंका नाही. परंतु इथे मात्र दुसरा आदरा बसतोय या प्रणीच्या स्वरूपात. अर्थातच तिसरं षटक प्रगती पदार असताना धावसंख्या फळकायला लागते 28. मुळगा संघाची 28 धावा फळकायला लागते. पुन्हा एकदा चांगला फटका, आता मात्र नो डाऊट मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी डीजे. डीजे नक्कीच अल्पसर आपण पाहिलं जसा सुभाषनगर संघ होता, राजेश सावंत यांच्या खिशातून जसं एटीएम मधून पैसे निघाले तसं बंटी तेलोने यांच्या एटीएम खाली होतो का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की बंटी तेलोने सुद्धा एक दानसूर व्यक्तिमत्व आहे, परंतु त्यांचा एटीएम कधी चालू होईल हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु इथे मात्र धावसंख्या 6 ने वाढते तिथे 34 या आकड्यावरती. चांगला चेंडू आता मात्र बॅटची काढा घेऊन जातोय शॉर्ट पॉइंट. नक्कीच शॉर्ट पॉइंट वरती आज चेंडू अडतोय. एकच जा भेटेल, एकापेक्षा काही जास्त भेटणार नाही. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 35 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पत्र असताना 35 धावा फळकावत लागतात. तर नक्कीच जर विचार केला तर आपण हा लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय तर फॉर्च्यून इव्हेंट यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांचे सर्व कृष्णा मात्रे हे सुद्धा एक क्लिअरिटी काय असते याचा मात्र नक्कीच धावतं उदाहरण आपण पाहतोय. अक्कोटाप्याचा चेंडू होता, इथे मात्र धावबादची संधी होती आणि इथे ती संधी मात्र हुकतोय. एकच धाव भेटतोय, धावसंख्या 1 ने वाढून ती पोहोचते 35 या आकड्यावरती, 36 या आकड्यावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा फळकावत लागतात. अर्थातच अजूनही 2 षटक बाकी आहे. कदाचित भालचंद्र कदम गोलंदाजी करतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे डीजे. आणि नक्कीच जर त्यांनी गोलंदाजी केली आणि 1 विकेट जर घेतला तर अल्पेश तरकुडे यांच्याकडनं 2000 रुपयाचा रोख पारितोषिक आहे. बघूया ते गोलंदाजी करतात का भालचंद्र कदम, कारण की 1 विकेट सुद्धा मिळवली त्यांनी तर 2000चं पारितोषिक आहे अल्पेश तरकुडे यांच्याकडून. आमच्या समालोचन कक्षामध्ये बसलेले आमचे तुषार धुमाळ सर असतील, त्यांचा संघ मात्र पराभूत झालाय. विरेश्वर बडची गोपली संघ कदाचित आज
समीर जी मसुरकर साहेब असते तर एक षटक चांगलं टाकलं असतं, तेवढी चांगली फलंदाजी केली असती, परंतु थोडंसं व्यस्त असल्या कारणामुळे ते येऊ शकले नाहीये. परंतु तुषार धुमाळ्याला थोडासा धक्का भेटलाय. तर नक्कीच इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकात लागतोय 36. अजूनही 2 षटक बाकी. गोलंदाज मारतो तो गोलंदाज प्रसाद. ज्या प्रसादने पहिलं षटक चांगलं टाकलं होतं, फक्त 5 धावा दिल्या, आता तो प्रसाद मात्र येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू टाकलेला, टप्पा पडलेला, थोडासा उसळी येणारा चेंडू. फलंदाज मात्र चकतोय, आशाभूत नजरेने पाहत राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते, धावसंख्या तिथे स्थिर होते. 2 गडी बाद 36. दोन गडी बाद 36. गोलंदाजी पाहायला गेलं प्रसादची तर खरोखरच वाखण्यासारखी गोलंदाजी करतोय. पहिला षटक सुद्धा त्यांनी चांगला हाताळलं होतं. आता मात्र दुसऱ्या षटकात पहिला चेंडू डॉट टाकतो तो प्रसाद. इथे मात्र चांगला फटका. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एकच भेटेल. खराब क्षेत्ररक्षण होते आणि खराब क्षेत्ररक्षण तर नक्कीच इथे मात्र भरपूर फायदा होतो तो मुळगाव संघाला. जिथे 1 धाव होते तिथे मात्र 2 धावा घेतोय. धावसंख्या 2 ने वाढते, ती पोचते 38 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपत्र असताना, चौथं षटक प्रगतीपत्र असताना 38 धावा. जर भालचंद्र कदम याने एक झेल सुद्धा घेतला तर 500 रुपयाचा पारितोषिक आलाय अल्पेश तरकोडे यांकडनं आणि 500 रुपये बंटी तेलवणेकडनं, म्हणजे 1000 रुपये एक झेल घेतले तर. नक्कीच इथे मात्र चौथा षटक प्रगतीपत्र असताना चांगला चेंडू. इथे मात्र यॉर्करच्या कडलेला भन्नाट वेग 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 आणि वेगावरती शारतो गोलंदाज प्रसाद, ज्याने पहिल्या षटकात 5 धावा दिल्या होत्या. तो मात्र दुसरं आपलं वैयक्तिक षटक टाकताना आतापर्यंत 3 चेंडूचा त्यांनी मात्र खेळ केला. इथे 3 चेंडू मध्ये 2 धावा दिल्या त्या प्रसादाने, म्हणजे चांगलं कमबॅक करून येतो. मुळगाव विरुद्ध खेळत असताना तो खरखरही संघाला प्रसाद. बघूया प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र धावबाद होण्याची संधी आहे आणि फलंदाज आनंद धाव बाद होते आणि संधी भेटते डीजे ऑपरेटरला. नवीन फलंदाज होतो फलंदाज ऋषी. बघूया ऋषी कशा प्रकारे फलंदाजी करतो. तर पाहायला गेलं तर 3 फलंदाज बाद झाले. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या फलकावरती लागते 38. जर जेव्हा शुभम फलंदाजी करत होता असं वाटलं होतं कुठेतरी की नक्कीच रुपेश आणि शुभम फलंदाजी करत असं वाटलं होतं कुठेतरी 70 का 80 धावा होतात का, परंतु त्यानंतर ते फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे पकड मजबूत केली आहे ती खरवई संघाने. उलटा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू होता, परंतु नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र तिथे जाईना. ते एकच धाव भेटेल, एकापेक्षा काही जास्त भेटणार नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोचते 39 या आकड्यावरती. 3 गडी बाद 39. नक्कीच आता पूर्णपणे दारोमदार असेल ती फलंदाज रुपेश या फलंदाजावरती, जो सलामीला आलेला फलंदाज आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतो तो रुपेश आणि त्याला मात्र साथ देणं गरजेचं आहे. ऋषी मात्र आता 1 धाव काढून निश्चितच त्याला साथ देतोय, त्याला सहकार्य करतोय त्या रुपेश या फलंदाजाला. चांगला फटका. हेलिकॉप्टर शॉट. हेलिकॉप्टर उडत आहे. क्षेत्ररक्षक मध्ये तैनात आहे, परंतु क्षेत्ररक्षकच्या नक्कीच हातात चांगला झेल पकडतो आणि फलंदाज रुपेश यांच्या पारीत होता. चौथा आद्रा बसतो मुळगाव संघाला. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की तलवारीची धार तलवारीची धार
धन्यवाद जी. लाल दिव्याची गाडी कधीच न वापरू सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात एकच नाव गुंजलं ते म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. अर्थातच आज त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या स्मृतीचं विनम्र अभिवादन करून या शिवशक्ती क्रीडा मंडळ लवेज आयोजित नगर चौकामध्ये पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करतो. इथे मात्र षटकार केला असता परंतु नक्कीच चांगला झेल पकडला तर षटकारची फलंदाज ऋषी मात्र बाजून तंबूत परततोय. तर ऋषीची जागा घ्यायला नवीन फलंदाज राजा. आखो टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र झेल मात्र सुटतोय आणि नक्कीच फलंदाज राजाला मात्र जीवनदान मिळतंय. दसक्या 1 वाढून ती पोचते 40 या आकड्यावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. रुपेश इथेपर्यंत फलंदाजी करतो. नक्कीच इथे मात्र धावा 10 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी करतोय. तर रुपेश पाहूया कशा प्रकारे आता 5 चेंडू आहेत त्या 5 चेंडूमध्ये कितपत धावा काढण्यामध्ये यश संपादन करतोय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या फलकावी लागते 40. म्हणजे या 5 चेंडूमध्ये जर विचार केला सपर्यंत कमीत कमी 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. तर एक चांगली टप्प्यात देऊ शकतो मुलगा संघ. खराब चेंडू इथे मात्र पंचांचा इशारा येणं बाकी आहे. नक्कीच लेगस्टमच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. जमिनीत समांतर करतायत. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 41 या आकड्यावरती. काल सुद्धा आपण पाहिलेलं बरेचसे आपले पाहुणे मान्यवर इथे सन्माननीय मंगेशजी दळवी साहेब असतील, विनायकजी तळवणे साहेब असतील, आमच्या खोपोलीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय दत्ताजीराव मसुरकर साहेब असतील, तसेच मनीषजी यादव साहेब असतील यांची सुद्धा काल हजेरी लागली होती. तर आज मात्र आपण पाहतोय समीरजी मसुरकर साहेब असतील, संदेशजी यादव साहेब असतील, तसेच आमच्या या गावातील रोहितजी शेंडे साहेब असतील आणि तमाम जे बंटी तेलून असतील आणि मोठमोठे इथे मात्र सन्मान्य पाहुणे येऊन गेले. परंतु इथे मात्र सोपा झेल सोडतोय. नक्कीच इथे मात्र फलंदाज रुपेश याला मात्र पुन्हा एकदा जीवनदान मिळत आहे. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 43 या आकड्यावरती. तीन चेंडूमध्ये 3 लगातार षटकार लगावले. तर माननीय प्रशांतजी शेंडे यांच्याकडनं 2000 रुपये रोख पारितोषिक आलाय. भावी नगरसेवक आणि नक्कीच भावी नगरसेवक म्हणायला काय हरकत नाही, कारण की बरंचसं त्यांचं कार्य आपण पाहतो. सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व खेळाडू सुद्धा त्यांच्या बरेचसे अवतीभोवती असतात. म्हणून नक्कीच 2000 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारासाठी, म्हणजे 1 षटकार आलाय, अजून 2 षटकार लागवले. तर सन्माननीय प्रशांतजी शेंडे साहेब जे भावी नगरसेवक आहे त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अर्थात जर विचार केला ऋषी याचा, तर ऋषी बाद झाल्यानंतर रुपेश याने मात्र पूर्णपणे जबाबदारी घेतली. पहिल्यापासून तो किल्ला लढवतोय. धावसंख्या 6 ने वाढते ती पोचते 49 या आकड्यावरती. 1 षटकार आलाय रुपेश यांच्या फलंदाजीमध्ये, अजून 2 लगातार षटकार आले. तर माननीय प्रशांतजी शेंडे साहेब यांच्याकडे तब्बल रुपये 2000 रुपये रोख. अर्थातच अजूनही 3 चेंडू बाकी आहे. अरे असं मला वाटतंय तर 3 चेंडू 2 षटकार लागवले तरी द्यायला पाहिजे होते पैसे, आणि 3 चेंडू 3 मारले तर अजून 1000 रुपये वाढले, म्हणजे 4000 रुपये. नक्कीच चांगला फटका. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातो. फलंदाज इथे मात्र बाद होते. आणि नक्कीच रुपेशची जर फलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. या रुपेशसाठी काय इनिंग खेळलाय तर रुपेश मुलगाव संघासाठी. धावसंख्या आपल्या वैयक्तिक 39 धावांवरती नक्कीच तो बाद झालाय. परंतु इथे मात्र जी धावसंख्या हव्या होत्या मुलगाव संघाला त्या मात्र पूर्णपणे करून देतो. परंतु राजासाठी सुद्धा एक सुपर ऑफर आहे. जर 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले तर आमचे भावी नगरसेवक सन्माननीय प्रशांतजी शेंडे साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. अर्थातच आता मात्र आमचे प्रशांतजी शेंडे साहेब जे भावी नगरसेवक त्यांनी मात्र ATM माझ्याकडे देऊन ठेवलाय. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर स्कोर झाला तो
49. चांगला फटका इथे मात्र बिग 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 मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क षटकार. म्हणजे अजून एक षटकार आला तर नक्कीच आमचे भावी नगरसेवक सन्मान्य प्रशांत शेंडे साहेब यांच्याकडे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे जमा केलं त्यांनी. ते म्हणतात की हे जाणं गरजेचं आहे, पैसे किती गेले तर चालेल परंतु आमचे खेळाडू जिंकलं गरजेचं आहे. बघा भावी नगरसेवक खऱ्या अर्थानं जर विचार केला प्रशांत शेंडे साहेबांचा तर लाजवाब. नक्कीच अजून एक षटकार आला तर राजा यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. नक्कीच पैसे खेळाडूला येणं गरजेचं आहे. नक्कीच एक चेंडू आणि षटकार लागवला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. चांगला फटका आणि इथे मात्र चेंडू आहे. बघूया क्षेत्र चेंडू खाली आहे. चेंडू जाते सीमा रेषेच्या वर आणि हा 2000 रुपये. नक्कीच इथे मात्र आमचे भावी नगरसेवक सन्मान्य प्रशांतजी शेंडे साहेब यांचे 2000 रुपये होते परंतु त्यांच्या मनात होतं की हा षटकार जाणं गरजेचं होतं. 2000 रुपये गेले असं तरी चाललं असतं परंतु षटकार येणं गरजेचं होतं. इथे मात्र फलंदाज बाद होते राजा. तर 4 षटकांचा खेळ संपतो, 5 षटकांचा खेळ संपतो. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फरकावी लागते 55. जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता. परंतु या 56 धावा कशा होतात, काय घडतं काय बिघडतं यासाठी घेऊन जातो खोपोलीचा एक गोड आवाज. त्यांचा संघ जरी पराभूत झाला असेल परंतु त्यांचा म्हणजे मी म्हणेल मन मोठे खऱ्या अर्थानं. तर येणाऱ्या 30 चेंडूमध्ये गरज 56 धावांची. कशा प्रकारे खेळ करतोय तो खरवई संघ हे जाण्यासाठी आपण ऐकूया एक सुमधुर आवाज खोपोलीचा एक बुलंद आवाज तुषार धुमाळ यांच्याकडे. तत्पूर्वी येऊया डीजे ऑपरेटरकडे. माझे कवीरा माऊलीचं दर्शन घरवाल का रुपेरी वालू सोनेरी राजा जाव माझं भरत धरतय. रुपेरी वालू सोनेरी राजा जाव माझं भरत धरतय. DJ Fanta Remix. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. धन्यवाद विनोदजी. घेऊन जातो पुन्हा एकदा क्रिकेटच्या या महासंग्रामाकडे जिथे नगरसेवक चषकाचा हा सोहळा सजतोय रंगतोय. अर्थातच आजचा 3रा दिवस आहे. गरज आहे टीम खरवई संघाला येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 56 धावांची. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये या 56 धावा कशा पद्धतीने होत आहेत, या 56 धावा रोखल्या जातात का टीम मुळगाव संघाच्या माध्यमातून, हे आता पाहणं औचित्याचं ठरू शकतं. ती सलामीची जोडी मैदानामध्ये येते. प्रसाद, विशाल आणि राकेश ही जोड सगळी मैदानामध्ये पाहायला मिळेल. राकेश आणि विशाल या दोन्ही फलंदाजांचा आपण विचार केला तर अतिशय दर्जेदार खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून आता P1च्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचं काम केलं जाईल. गरजे येणारे 30 चेंडू आणि 56 धावांचे माझ्या सौम्य जोडले गेलेत. अर्थातच ओपन क्रिकेटमध्ये त्यांनी वर्धविनायक संघाला जी मोठी संधी उपलब्ध करून दिली आणि त्या संधीच्या जोरावरती आज आपण बघतोय एकू सारखा मास्टरमाइंड रायगड प्रीमियम लीग मध्ये कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला काही दिवसानंतर पाहायला मिळणार. असं एक मोठं व्यक्तिमत्व अर्थातच संदेशजी यादव साहेब आणि त्यांच्या सौम्यत
या खोपोली नगरीचे लाडके आणि डॅशिंग नगरसेवक समीरजी मसूरकर साहेब या मॅच कडे आता आशाभूत नजरेनं पाहतात आणि या मॅच मध्ये आपण बघतोय समीरजी मसूरकर साहेबांच्या माध्यमातून जर्सी देण्यात आलेल्या आहेत त्या जर्सी घालून मात्र खेळ करतात या सर्व क्रीडा रसिक. नक्कीच तुषार धुमाळ आपलं म्हणणार असते कदाचित त्यांनी अटक धरलंय मला त्यांचं नक्कीच त्यांनी आपल्याला सांगितलंय की आपल्या सुद्धा मॅचेस या मार्च मध्ये मोठ्या नाईट मॅचेस सुद्धा आयोजन करण्यात कदाचित देऊ शकतात त्याचं एप्रिलमध्ये म्हणजे कमीत कमी 3 लाखाचं बक्षीस सुद्धा असणार आहे त्या सामन्यामध्ये यात मात्र शंका नाहीये. निश्चित विनोद सर एक मोठं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमातून मोठं पारितोषिकाची भरघोस रक्कम असणारी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळू शकते पण यावेळेस पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती होईल वाढ. पाटला होते 56चा. आपण विचार करतो बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत युवा उद्योजक अर्थात ज्यांच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला गेला. प्रशांतजी शेंडे एसिक्स या कंपनीचे ओनर आहेत ज्यांच्या ओसिस या कंपनीचे ओनर आहेत ज्यांच्या माध्यमातून बिस्लेरीच्या बॉटल्स पुरवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर शिवम सिंग यांच्या माध्यमातून पाणी पुरवलं गेलं. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडूनं सीमारेषा गाठली आणि ज्यावेळेस चेंडू सीमारेषा बाहेर जातो त्यानंतर येतो चौकार. तर नक्कीच या 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती टोटल 5 धावा येतात. 56चा पाठला होतोय उमा शंकर. गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्राइक एंड वरती फलंदाज. पुन्हा एकदा सुरेख फटका चेंडूवरती शुभम येतोय पण शुभमला मात्र चेंडू अडवता आला नाही. चेंडूनं सीमारेषा गाठली. बॅक टू बॅक दुसरा आलेला हा चौकार. विशाल सुरेख फलंदाजी करतोय ज्याच्या मनगडातली ताकद त्याने सिद्ध केली. बॅक टू बॅक 2 चौकार मात्र या मैदानावरती मारले. 56चा पाठला होत असताना 9 धावा धावफलकावरती. आपण बघतो टीम मुळगाव संघ एक भक्कम संघ म्हणून यावेळेस मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर खरबई संघाला कमी लेखता कामा नये ज्यांच्यामध्ये असे मोठे मोठे फलंदाज आहे ज्यांच्या मनगडातली ताकद कला आणि कलात्मक पद्धतीने मारला हा फटका निर्णायक क्षणी अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. एकदा जोरदार टाळ्या या क्षेत्ररक्षकासाठी ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला मात्र सीमारेषा ओलांडू दिली नाही. या 2 धावांनी धावफलकावरती टोटल 11 धावा जोडल्या जात आहेत. 56चा पाठला होतोय उमा शंकर मात्र आता थोडासा विचारात पडलाय कोणत्या पद्धतीनं चेंडू फेकावे. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे पण हा खेळ टेनिस क्रिकेटचा आहे. झटपट क्रिकेट म्हणून ओळख आहे या टेनिस क्रिकेटची आणि त्या झटपट क्रिकेटमध्ये आता चेंडू फेकताना मात्र प्रत्युत्तर द्यायचे फलंदाजाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि चेल निसटला. काय घडलं. यष्टिरक्षकानं चूक केली. एका मोठ्या फलंदाजाला मिळाला जीवदान. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरील वाढ. टोटल 12 आणि 12 आकडा आठवण करून देतो अर्थातच राष्ट्रवादी पक्षाचे सेनापती अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या पक्षाची स्थापना केली गेली शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर या दिवशी साजरा केला गेला. कॅन्सर सारख्या मोठ्या रोगांवरती ज्यांना मात केली आणि आज आपण बघतोय या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी जनतेसाठी जे खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष नेते म्हणून उभे आहेत त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. या 12 आकड्यावरती त्यांची आठवण होते. षटक पहिला क्रमांक समाप्त झालाय. बिनबाद 12 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड पाहायला मिळेल. येणारे 24 चेंडू असतील आणि विजयासाठी 43 धावांची गरज असेल. तर येणारे 24 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. 56 धावांचा पाठला होतोय. 12 धावा धावफलकावरती. अशा वेळी मुळगाव संघाच्या संघनायकावरती पडलेला प्रश्नचिन्ह. तर गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज वापरला जाईल
अर्थातच शुभमला मात्र आता चेंडू हातात घ्यावा लागेल. एक अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू आहे, ज्याच्या नावाचा दबदबा या मैदानावरती फलंदाजीच्या जोरावरती पाहायला मिळाला नाही, पण आता गोलंदाजीमध्ये त्याला छाप सोडावी लागेल. योगेश तरगुडे मात्र थोडीशी चिंतित आहेत. त्यांची चिंता मात्र थोड्याच वेळात दूर होईल. आणि सगळा फायनान्सचा भार त्यांच्यावरती आहे. घरी जाताना त्यांच्या मागे किमान 10 ते 15 बॉडीगार्ड असतात आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या मोबाईलला, त्यामुळे गुगल पे लवकर होत नाही. पण नेटवर्क चांगला आहे तो फॉर्च्यून इव्हेंटसाठी, ज्यांच्या माध्यमातून क्लिअरिटी आणि अर्थातच उत्तम दर्जाचं छायाचित्रीकरण केलं जाते. 198 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. यावेळेस कही पे निगाह आहे कही पे निशाणा, जायचंय यशापाशी पण पाहतोय या चेंडूला अपयशाच्या दाराशी. यावेळेस चेंडू मात्र बॅटवरती आला नाही. चेंडू गेला निर्धाव. जसजसे चेंडू निर्धाव जाणार तसतसं भालचंद कदम अर्थातच जे खरवई संघाचे पॅकर्स आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके मात्र वाढतील. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण धीम्या गतीनं या चेंडूला फेकलं गेलं. एक धाव पूर्ण झाली आणि वाघाच्या माध्यमातनं दुसरी धाव अर्थातच या सर्व खेळाडूंच्या मधोमध चोरली गेली आणि दिवसा धावळ्या आपण बघतोय धावांची चोरी झाली. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती टोटल 14 धावा येत आहेत. धावा कशाही येत, धावांना महत्व आहे. क्रिकेटमध्ये एक एक धावाला, राजकारणामध्ये एक एक मताला आणि परीक्षेत पास होण्यासाठी एक एक गुणाला बरंच महत्वाचं असतं. पण यावेळी 56 धावांच्या पाठला करत होत असताना धावफलकावरती टोटल धावा आल्या त्या 14. यावेळेस भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि वेग आणि अचूक टप्पा. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जातोय तो टीम खरवई संघाचा विशाल. बॅक टू द पॅव्हेलियन. तर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रसाद. प्रसाद एक दर्जेदार खेळाडू आहे. एक अष्टपैलू दर्जाची कामगिरी तो नेहमी खरवई संघातनं पार पाडतो, पण अशा वेळी प्रसादला संयमी फलंदाजी करावी लागेल. निर्णायक क्षणी चौकार षटकार, त्याचबरोबर धावांच्या गतीला आकार द्यावा लागेल. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रतीक्षा करतोय जो सलामीला आलाय राकेश आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज मुळगाव एंडकडनं शुभम घोडविंदे पंचांच्या डाव्या बाजूनं. यावेळेस हा चेंडू घेऊन तयार. आल्या आल्या प्रसादनं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण आल्या पावली त्याला माघारी धाडलंय. अर्थातच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गोलंदाज शुभमनं गोल्डन डकचा शिकार ठरला. प्रसाद बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. शैलेश तरकुडे त्यानंतर योगेश तरकुडे बार बार कॉल करतायत, कारण की या आधी ज्या टीम्स खेळून गेल्या आहेत त्यांनी त्यांना मिस कॉल दिलाय, पण त्यांचा कॉल ते उचलतील अशी अपेक्षा करूया. जाऊया मैदानामध्ये. कदाचित उंबरट्यावरती गोलंदाज असेल आणि प्रशांतजी शेंडे यांच्या माध्यमातून जर ही हॅट्रिक पूर्ण झाली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि हॅट्रिक पूर्ण झाली असं म्हणतात, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. पण यावेळेस जमेची बाजू आहे. प्रशांत शेंडे यांनी लावलेले पारितोषिक हे मनोधैर्य वाढवतात आणि ते भावी नगरसेवक आहेत. आता त्यांच्या समोर युवा टायलंड उभे आहेत आणि त्या युवा टायलंडला जी संधी दिली आहे त्याचं संधीचं सोडणं होत असताना आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला टीम खरवई संघाच्या माध्यमातून. शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. तर पुन्हा एकदा शुभम मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. बघा, एक मोठा आणि व्यावसायिक खेळाडू आहे. जशी पारितोषिकांची सुरुवात झाली तसं त्याच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक घेतली गेली. नौका फलंदाज आकाश जो आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या बॅटचा आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाही. यावेळी षटक समाप्तीचा इशारा आला. शुभमचं हे निर्णायक षटक या मॅच मध्ये
ठरू शकतं, जिथे या षटकामध्ये आल्या 3 विकेट घेत असताना फक्त 2 धावा. 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजांना. येणाऱ्या 3 षटकामध्ये आता गरज आहे विजयासाठी 42 धावांची. सवारी शिवाजी चौकामध्ये ग चौकामध्ये. धन्यवाद तुषार. जर पाहायला गेलं तर 4 षटकामध्ये 44 धावांची आवश्यकता असताना असं वाटलं होतं कुठेतरी खरं संघ पूर्णपणे कमबॅक करेल, परंतु शुभम घोडेंद्रने जे षटक टाकलंय लाजवाब वाकडं षटक टाकलंय. फक्त 2 धावा दिल्या तुषार धुमाळ आणि त्यामध्ये 3 जे महत्वाचे मोहरे होते ते मात्र टिपलेत. म्हणजे पूर्णपणे कमबॅक केलंय ते मुळगा संघाने. खऱ्या अर्थानं जे आमचे सन्मान्य पाहुणे प्रशांतजी शेंडे साहेब जे भावी नगरसेवक यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मिळालंय या शुभम या गोलंदाजाला. निश्चित 500 रुपयाचं पारितोषिक कमवलंय. एक व्यावसायिक खेळाडू आहे ज्याच्याकडे आता सातत्यानं पाहिलं जातंय. फलंदाजीमध्ये धार दाखवू शकला नाही, पण मी मगाशीच सांगितलं होतं तो आता मात्र येऊन गोलंदाजीमध्ये आपला तिकडपणा सिद्ध करेल आणि त्यांनी त्याच पावलावरती प्रत्युत्तर देताना 3 विकेट घेतल्या, 2 धावा खर्च केल्या. पण आता नौका गोलंदाज प्रणित जो चिंचवली एंडकडनं पहिला चेंडू घेऊन यावेळेस आल्या प्रणितने ये चेंडू फेकला. शुभमच्या पावलावर पाऊल ठेवून आणखीन एक विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवतोय. प्रणितनं मात्र या चेंडूवरती एक यश संपादन केलंय. नक्कीच नादी नका लागू. गोलंदाज हुशार आहे, ज्यानं अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली. तर सन्मान्य प्रशांतजी शेंडे साहेबांकडनं पुन्हा एकदा गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. या गोलंदाजाला सुद्धा जर लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या तर याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पण पाहुण्यांचं मी खास करून कौतुक करेल, ते पारितोषिक लावतात आणि ती समांतर आहेत. आणि अशा वेळी नौका फलंदाज स्ट्राईक एंड वरती प्रणय पहिला चेंडू डॉट स्वरूपात खेळ करतोय. पण आपण प्रणीतचा विचार केला आहे का अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे. बऱ्याचशा सामन्यामध्ये याच्याही नावावरती बराचसा रेकॉर्ड आहे. शुभमच्या बरोबरीनं सातत्यानं त्याचंही नाव घेतलं जातं आणि अशा वेळी तोही सुंदर कामगिरी करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेल पकडण्याची संधी. उमा शंकर ही चूक करणार नाही. लेदर क्रिकेटचा बराचसा अभ्यास, बराचसा अनुभव, पणाला लावताना पकडलेला झेल. आणखीन एक मोहरा टिपला जातो तो टीम खरवई संघाचा. धन्यवाद. यावेळेस 6व्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अनिरुद्ध. स्ट्राईक एंडवरती आकाश. आकाशनं मात्र फटका मोठा खेचलाय. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. लाजबाब कडक अप्रतिम षटकार. तर नक्कीच स्वराज यानं आयवा कॅच पकडलाय. पण आज मात्र कदाचित पारितोषिक नसेल, पण झेल मात्र सुरेख टिपला आणि तो कॅमेरामध्ये कैद झालाय. यावेळेस सुरेख चेंडू ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या लाईन मध्ये फेकला. कमबॅक केलं प्रणितनं. प्रणित हुशार असा गोलंदाज आहे. जरी मोठा फटका मारला असेल तरी पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी तो मात्र देत नाहीये. अर्थातच स्वतः कमबॅक करतोय. या येणाऱ्या चेंडूवरती मात्र प्रत्युत्तर देताना आकाशला एक मोठा फटका खेचावा लागेल. आणि त्याच ताकदीचा फटका कव्हर्स पॉइंट रिजनच्या बाहेर चेंडूला फेकून दिले. सीमा रेखा पार. षटकार. सव्वीस धावा धाबलगावरती. 26 धाबा धाबलगावरती आल्या. दंडका मात्र दणकन होता. कव्हर्स पॉइंटच्या वर्ण चेंडूला सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी फेकून दिला आकाशनं खऱ्या अर्थाने कडवी झुंज दिली आहे. कारण की आकाशला आता मैदानावरती स्वतःचा खेळ करताना टीमच्या साठी सांघिक खेळ करावा लागेल. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावा. या मैदानावरती या धावा होऊ शकतात. या मैदानावरती बरंच काही घडलंय. ज्या लवजी संघानं हाळ विरोधात 92 धावा ठोकल्या होत्या
55 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं. आजच्या दिवसाचा दावेदार वीरेश्वर वरची कोहली संघ संबोधला जात होता. त्या संघाला पहिल्याच सामन्यामध्ये पराभवाच्या वाटेला जावं लागलं. तसंच मुळगाव संघाकडे त्याच अपेक्षेनं पाहायला मिळतंय. पण अशा वेळी आता खरवई संघाच्या फलंदाज आकाशवरती जबाबदारी आहे आणि स्ट्राईक एंड वरती अनिरुद्ध. आता आकाश जोपर्यंत स्ट्राईक वरती येत नाही तोपर्यंत भालचंद्र कदम यांच्या हृदयाचे ठोके मात्र वाढत राहणार. यावेळेस अनिरुद्ध मात्र आपली विकेट बहाल करतोय. आकाशला स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये फलंदाज अनिरुद्ध बॅक टू द पॅव्हेलियन पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटला चेंडूचा स्पर्शही झाला नाही आणि तो मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना समीकरण बदललंय. शेवटचे 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. नक्कीच इथे अल्पेश सुद्धा गप्प बसणार नाहीये. जर भालचंद्र कदम फलंदाजीसाठी येतो, प्रत्येक धावासाठी 100 मध्ये पारितोषिक भालचंद्र कदमसाठी, परंतु भालचंद्र कदम फलंदाजीसाठी कधी येणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. योगेश हा नॉन स्ट्राईक एंड वरती असेल आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा शुभमला आपण पाहतोय. त्यावेळेस सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. अर्थातच योगेश थरकुडे मला सांगतायत हरणाऱ्या संघाला ट्रॉफी नाही. आणि आता उद्या मात्र संधी आहे टीम लवजी संघाला या संधीचं सोनं करण्याची. कदाचित वीरेश्वर संघालाही संधी असेल, पण या संधीचं सोनं उद्याच्या दिवसामध्ये आता कोण करणार. कारण या मैदानामध्ये 4 दिवस सर्व संघांना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली अल्पेशजी तरगुडे. त्याचबरोबर शिवशक्ती क्रीडा मंच लवेज यांच्या माध्यमातून आयोजित केलेली शृंखला नगरसेवक चषक 2021 हे माध्यम आपण पाहतोय. ही शृंखला तिसऱ्या दिवसामध्ये तिसऱ्या पर्वामध्ये पदार्पण करते. अर्थातच धापलगावरती आता एका धावेच्या मदतीनं धावा लागल्या. सप्रेम मला सांगतोय 29. यावेळेस फटका सुरेख आहे. कार्पेट लेवलचा हा फटका एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये पाहायला मिळाला. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीनं आकाश मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती येतोय. तापलगावची टोटल धावा लागल्या त्या 30. अजूनही विजयासाठी 26 धावांचं आव्हान आहे. 8 चेंडू आणि 26 धावा, म्हणजे या 2 चेंडूवरती एक मोठा प्रहार येणं अपेक्षित असेल. आणि आता मात्र शप्पल होऊन खेळण्याच्या नादामध्ये दांडी गोल केली. आकाश बॅक टू द पॅव्हेलियन. संधी मात्र सोन्याची केली गोलंदाज शुभमनं. सुभाषनगरचा सुभाषनगर संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असणार आहे, आपण त्वरित आमच्या अतिथी कक्षासमोर यायचं आहे. सुभाषनगर संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचंय. तर निश्चित सुभाष नगर संघाचा संघनायकाला आपण आमंत्रित करूया. पण या सामन्यामध्ये आता उरलेत शेवटचे 7 चेंडू आणि गरज आहे 26 धावांची. 7 चेंडू 26 धावांची गरज. विकेट खेळपट्टीचा आपण विचार केला, अतिशय दर्जेदार खेळपट्टी, त्याच ताकदीचं हे मैदान, उत्तम दर्जाची खेळाडू कक्षांची खेळाडूंना बसण्याची सोय, त्याचबरोबर या चेंडूवरती मिळते पुन्हा एकदा विकेट. फलंदाज आल्या पावली बॅक टू द पॅव्हेलियन. पण आता खऱ्या अर्थानं आपण विचार केला तर क्रीडा रसिकांसाठी या मैदानावरती सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आयबा कॅचच्या माध्यमातून पारितोषिके दिली जात आहेत, त्याचबरोबर उत्तम दर्जाची सोय आहे. भालचंद्र कदम यावेळेस मैदानावरती येत आहेत, ज्यांच्या नावावरती बराचसा रेकॉर्ड आहे आणि प्रत्येक धावांसाठी पारितोषिक असेल. सुभाषनगर संघाचा संघनायक व्यासपीठावरती आलेला आहे. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो लगेचच मॅच मध्ये आपला खेळ दाखवेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश. स्ट्राईक एंड वरती भालचंद्र कदम.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, भालचंद्र कदम मात्र पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण करतायत, म्हणजे पहिल्या चेंडूवरती मिळतायत 100 रुपये. आता हे 100 रुपये कोण देणार, विनोद सोलंकी का अल्पेश सरकुडे? नक्कीच विनोद सोलंकी देणार, कारण त्यांचं मन मोठं आहे आणि भालचंद्र कदम यांचा एटीएम कात्र कदाचित त्यांच्या खिशात आहे आणि गुगल पे पण झालेले भालचंद्र कदम यांच्या अकाउंट वरती. यावेळेस सोशल डिस्टन्सचं पालन विनोद सोलंकी यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भालचंद्र कदम, ज्यांना संधी आहे सातत्यानं धावा गोळा करण्याची आणि त्याचबरोबर पारितोषिक कमवण्याची. धावपल करते टोटल धावा 32. 4 चेंडू आणि 24 धावांची गरज, म्हणजे 4 बिग हिट. यावेळेस सुरेख चेंडू आणि पंचांनी बोटून झालं. भालचंद्र कदम यावेळेस बॅक टू द पॅव्हलियन आणि भालचंद्र कदम मात्र 100 रुपयाचं पारितोषिकच जिंकता आलं त्यांना, तेव्हा पॅव्हलियन मध्ये परततायत. निश्चित 9 विकेट मात्र करवई संघानं गमावल्यात. आता मात्र कदाचित ऑल आउट होण्याची संधी असेल, पण येणारा फलंदाज मात्र काय करतोय हे पाहणं औचित्याचं ठरेल. यावेळेस पंचांच्या माध्यमातून स्कोअर घोषित केलाय. एका धावेने वाढ होईल, टोटल 33. अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळेस ही संधी मात्र दिली जात नाहीये. त्यांना माहिती आहे या खेळामध्ये विकेटला खूप जास्त महत्व आहे. आपलं मनोधैर्य जर वाढवायचं असेल ते कडवी झुंड शेवटच्या चेंडूपर्यंत येणं अपेक्षित असेल, पण अशा वेळी आपण बघतोय धाव घेतली जात नाहीये. आणि आता खऱ्या अर्थानं ऑल आउट झाला तो टीम. निश्चित या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आता मात्र आमचा गुणलेखकालाही प्रश्न पडला असेल. मी मुळगाव संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी लगेच या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 नावं पुढे होती. एकीकडे शुभम घोडविंदे तर दुसरीकडे रुपेश. 12 चेंडू मध्ये 37 धावांची लाजवाब खेळी केली. त्याचबरोबर एक षटक फेकताना 2 विकेट ज्यानं मिळवल्या तो खेळाडू ठरतोय रुपेश, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला रुपेशला विनंती, आपण व्यासपीठावरती आणि हे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण घेऊन जा. आणि शुभम साठी लावलेलं पारितोषिक हे गुगल पेच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर झालेलं आहे.